काय ग मगापासून बघते रड रड रडवण भरले ती झोपमोड केलीस ना माझी. काय ग काय झालं? काय झालं म्हणजे ही माझी जागा आहे, चंदाची जागा. हॉटेल मधला रूम नाहीये येऊन जाऊन कोणाला पण भरायला. नाही ना दुसरीकडे. काय ग तुझ्या आई बाबांनी अंधण म्हणून दिले काही जागा तुला? गप गुमान पडून राहा, जास्त आवाज करायचा नाही. हे बाई या चंदाला ना गर्दी आवडत नाही, कळलं काय? तू अशी ऐकायची नाही. एकतर अंमली पदार्थांचा धंदा करते, वर मास करते. वैदिक राज, काय काय झालं? काय काय म्हणाली कावेरी? त्यांना कोणीतरी किडनॅप केलं होतं. किडनॅप केलं होतं? कोणी? कधी? कुठे? कसं? माहित नाही. म्हणजे कोणीतरी पद्धतशीररित्या कावेरीच्या विरुद्ध हा कट रचलाय. ते कोणी ते आपल्याला शोधून काढायला पाहिजे राज. तो घेऊच आपण. वकील साहेब, तिचा जामीन होईल ना आज? आज त्यांना जामीन नाही मिळू शकणार. का? आता काही वेळातच कोर्ट बंद होईल. त्यात पुन्हा उद्या आणि परवा कोर्टाला सुट्टी आहे. आणि म्हणूनच त्यांनी चौकशीच्या नावाखाली आजचा दिवस काढला. पण तुम्ही काळजी करू नका, मी सोमवारी नक्की जामीन घेईन. पण तोपर्यंत मात्र त्यांना कोठडीतच राहावं लागेल. सोमवारपर्यंत म्हणजे बापरे, 2 दिवस? कावेरी अशी? नाही, मी कुठेही जाणार नाहीये. मी नाही जाणार, मी कुठेच. जोपर्यंत बाईची सुटका होत नाही मी इथून हलणारही नाही. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती ती इथे. अरे काय झालंय तिचं? तात्या तात्या नका ना रडू. हे बघा, असं असं हरून नाही चालणार आपल्याला. आपण करतोय ना प्रयत्न, फक्त आपल्या हातात काही नाहीये आता. आणि तुम्ही इथे राहून तुमची तब्येत बिघडली तर कावेरी माफ करेल का मला? तात्या प्लीज असं नका ना करू तुम्ही, प्लीज. राज. हो साहेब, त्याला बाहेर करा ना. का आमचे साहेब आले आणि ते एवढी गर्दी बघितली ना तर ओरडतील ते आम्हाला. चल ना प्लीज. राज, मी चला, मी तुम्हा दोघांना घरी सोडतो. चला या ना. चला. ऐका माझा, या.
तात्या, तुम्ही सावरा स्वतःला. हे बघा, सगळं नीट होईल. ट्रस्ट मी. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहा करते तुमच्यासाठी. हं? राज, कधी विचारही केला नव्हता की असं काही घडेल. इतके दिवस काकू किडनॅप होते आणि आपण त्यांना शोधूही शकलो नाही. त्यांना काय काय सहन करावं लागलं असेल कोणाच ठाऊक. राज, तू नको ना वाईट वाटून घेऊस. मला सांग, हे सगळं आपल्या हातात होतं का? आपण जमतील तेवढे प्रयत्न केले की नाही? आणि मुळात तो तळपदे कसा आहे आपल्याला माहिती आहे ना. त्याने मुद्दाम उशीर केला काऊला शोधायला, मुद्दाम. आता काही असलं तरी पुढचे 2 दिवस काकूंना जेलमध्येच राहावं लागलं. कशा राहतील काकू? राज, तिथे हा तळपदे असेपर्यंत काहीच होणार नाही. निदान त्याने जप्त केलेल्या काकूंच्या कम्प्युटरचा ऍक्सेस जरी मिळाला असता तरी काहीतरी हाताला लागलं असतं. पण तो तळपदे तिथे असेपर्यंत काहीच होणार नाही. तो काही करू देणार नाही. एक मार्ग आहे, काय? पण त्यासाठी कदाचित आईची हेल्प घ्यावी लागेल. मी आलो. राज, पण आलो. मोरे, हो साहेब. चला पेट्रोलिंगला जा. झोपा काढायचं बंद करा. चला. रणदिवे, चला पेट्रोलिंगला जायचंय. शिंदेबाई, साहेब पेट्रोलिंगला गेलेत. चला आपण चहा पिऊन येऊया. हो, आले आले. काय गई, ते बघ समदे गेले. आता आपला हिशोब चुकता करायचा का? काय काय बघते? तू म्हणतोयस ते बरोबर आहे राज, पण हे सगळं माझ्या काय बोल ना. तुझ्या काय? आता हे सुद्धा तुझ्या तत्वात बसत नाहीये का? हा, निदान काकूंसाठी तरी आपण हे करायला हवं असं नाही वाटत का तुला? हो, मला मग अगं निदान त्यांच्यासाठी तरी थोडा वेळ तुझ्या तत्वांना बाजूला बसव. की नाही जमत आहे?
आय डोंट नो तुझा काकूंवर ट्रस्ट आहे की नाही, पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास असेल ना तर तू हे नक्की करशील. काय बोलतोयस तू राज? माझा कावेरीवरती विश्वास आहे आणि माझा तुझ्यावरही विश्वास आहे. तू मला विचार करायला थोडा वेळ दे बस. टेक युअर टाइम. सिरियसली टेक युअर टाइम. खूप विचार कर, पण माझ्याकडे वेळ नाहीये ना. मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेलच. तू खूप विचार कर, खूप. आणि मला चांगलंच माहितीये हा वेळ तू कशासाठी घेते असते, पण माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मला त्यांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं मी करेनच. तुझ्या तत्वात बसत नसलं तरी माझ्या तत्वात हे बसतं, त्यामुळे मला जे जमेल ते मी करेनच. राज, राज ऐक माझं. हॅलो, राजवर्धन मोहिते बोलतोय. राज, अरे काय काय बघतेस? लय मजा आला असेल ना तुला. तुझ्यामुळे मला मार पडला या चंदाला. बघ आता कसं वसूल करते ते. नाही हो, खरंच माझं काही चुकलं नाही. मला नव्हतं माहिती तुम्ही झोपला होतात ते. सोडा हो, मला मारू नका. मी तुम्ही सांगाल ते करेन. घाबरलीस? घाबरलीस? घाबरायचं डर कायम राहील. हा चल, नाही मारत तुला, पण यासाठी ना तुला माझी सेवा करावी लागेल. सेवा? हाँ, ज्यादा कुछ नहीं करने का. इथे ना मच्छर खूप आहेत, त्यांना मारायचं. तुझ्या पदराने ना मला वारा घालायचा. आणि हा माझे पायचे पायचे. चल दाखवते. ये ये बस. बस खाली, बस खाली. हा पाय दाखव जोरात. हा, आणि बघ कसं आहे ना, पाय दाबल्याशिवाय मला झोपच येत नाही. आणि हो, तुझा हात थांबला तर तुझा आवाज पण थांबला. कळलं का? चल पाय चेप. अगं जोरात चेप की. हा असं. हा हा. ए चल पायचे. कोण आहे बाहेर? हा जोरात. असं इथे इथे. थँक्यू सो मच सर. थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय. नाही काकू काकू थांबा. नाही 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 नाही, नाक दाबे ना मी. मी निघून गेले तर तुम्हाला काही फरक पडणार आहे का? झोपा गेला तो. अंगाई गाताय ना. गाते. झोपा.
आता जर मी तुला विचारलं की मी निघून गेले तर तुला काही फरक पडणार आहे का, तर तू काय म्हणशील सांग यावर? मला काही फरक पडत नाही तू गेलीस तर. हाय, झोपली होतीस? नाही, झोप नाही येत आहे. काऊची खूप आठवण येते. काय करत असेल, कशी असेल, डोक्यात सतत खूप विचार येत आहेत. सेम. काकू जेलमध्ये असताना कसली झोप लागते. कॉफी घेऊयात? चालेल. सी यू. शुअर हे असंच होईल ना? व्हायला तर पाहिजे. सेटिंग तरी तशीच केली. लेट्स सी. सगळं ठीक झालं तर काकू उद्या बाहेर असते. आय होप सो असंच झालं पाहिजे. फक्त ही रात्र कशी जाईल ते कळत नाहीये. काय करत असेल काऊ आज? रडत नसेल ना? ठीक असेल ना ती? खरं तर असं वाटतं की आत्ता तिथे जावं आणि तिला भेटावं. मला सेम वाटतंय. काकूंना भेटायचं? आत्ता? पण भेटू देतील का ते? द्यावं लागेल. इनफॅक्ट आपल्याला न्यायला गाडी सुद्धा आली. गाडी? वा, मैत्रिणीला लॉकअप मध्ये साधं पाणीही नशीब होत नाहीये. इकडे मित्र मात्र पाणी कम चहा पित. उप्स, माय बॅड. कॉफी पितोय. तुला काही प्रॉब्लेम आहे का रे चंदू? नाही, मला काही नाही प्रॉब्लेम. गप बसायचं. हे तुझं पोलीस स्टेशन नाही, पब्लिक प्लेस आहे. आणि जास्त बोललास ना तर सगळा माझ इथेच उतर. तू माझा माज उतरवणार? ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला धमकी देतोस? तुला लॉकअप मध्ये जाण्याची खाज आहे का रे? तू याला दी राजवर्धन मोहितेला लॉकअप मध्ये टाकणार? हिम्मत आहे का तुझ्यात चंदू?
नुसतं त्यालाच लॉकअप मध्ये टाकायची हिंमत नाहीये, तुलाही लॉकअप मध्ये टाकायची हिंमत आहे चिमणे. मोरे, जाधव, टाका या दोघांना गाडीमध्ये. चंद्रकांत तळपदेची हिंमत दाखवतो आज रात्री यांना. घ्या यांना.